गोविंदाय नमः। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नरसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः। मध्ये पाणी घ्यायचं। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः पाणी सोडायचं। प्राणायाम करायचा। प्राणायामे विनियोगः ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यं मनसा गायत्री ध्यात्वा आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो। हातावर पाणी घेऊन हात धुवून घ्या। देवतादीनां गंधादिसमर्पणं कृत्वा फुलं घ्यायची, आपल्या घरच्या देवांना लावायची, देवाला नमस्कार करायचा आणि परत जागेवर येऊन आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून परत जागेवर येऊन बसायचं। आनो भद्राः क्रतौ जन्तु विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदः देवानो जथा सदामितिवृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु भद्ररेणो यथा देवानां अर्जमणं वरुणगो सोममश्विना सरस्वती नः शुभगामयस्करत तन्नो बातो मयो बुब्बातो भेखजं तन्माता पृथिवी पिताद्योः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतं दिशण्यायुवम् तमीशानं जगतस्तस्थु कस्पतिं धियं जिन्वमवसे भूमहे वयम् पूखानो जथा वेदसामसद्वृधे रक्षिता पायुरदब्धः स्वस्तये स्वस्ति न इन्द्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अनिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु प्रेखदशवा मरुतः वृष्णिमातरः शुभं जावानो विदधे कुजगमयः अग्निजिह्वामनवः सूररक्षसो विश्वेनो देवा अवसागमन्निः भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जनित्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गोस्तनो बिभ्यशेमहि देवहितं जदायुः शतमिन्नु शरदो अन्तिदेवानत्रानश्चक्राजरसन्तनूनम् पुत्रासो जत्रपितरो भवन्ति मानो मध्यारीरिखत युर्गन्तोः अदितिर्द्योरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदितिः पञ्चजना अदितिर्जातमदितिर्जनित्वम् द्योः शान्तिरन्तरिक्षको शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि यतो यतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टशान्तिर्भवतु उत्तरे कर्मणि निर्विघ्नमस्तु। परत एकदा आचमन करायचं। ओम केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा ओम गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः। पळीभर पाणी दामनात सोडून प्राणायाम करायचा। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यं मनसा गायत्री ध्यात्वा आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो। या अक्षता घ्यायच्या, गणपतीच्या सुपारीला व्हायचं, गणपतीचं स्मरण करायचं। निर्विघ्नमस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर् गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशेताय नामानि यः पठेत् शृणुयात् विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेथा
संग्रामे संकटे देव विघ्नस्य निजायते शुक्लांबरधरं देवं श्रीवल्लभं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये अभीप्सितार्थं मोदितोऽय सुरासुरैः सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् येषामृते भगवान् मङ्गलाय तनो हरिः देवलग्नं सुनन्ददेव ताराबलन्ददेव विद्याबलन्देव बलन्ददेव लक्ष्मीपदे ते गृहयोगं स्मरामि नाभस्तेषान्यस्तेषां कृतस्तेषां परार्यः येषामिन्दिवरश्यां मूर्धयस्तो जनार्दनः विनायकं गुरुं बाणं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये त्रयोगेश्वर कृष्णो इन्द्रपार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतध्रुवानि तिरुमतिरुम सर्वेष्वार्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिहन्नुनस्तिद्धिं ब्रह्मेशान् जनार्दनाः विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं जभैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गां भवानी मणिकर्णिकामापदां भरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनन्याश्चिन्तयन्तो मायि जनाः पर्युपास्ते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं लक्ष्मीनारायणाभ्यां नमः नमस्कार करायचा लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः श्रीपुरन्दराभ्यां नमः मातापितृचरणकमलेभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः त्यातलं पाणी बदलून घ्या तुम्ही चांगलं पाणी घ्या परत पाणी भरून घ्या ग्लासात उजव्या हातामध्ये जल धरून ठेवायचं विष्णुर्विष्णुर्विष्णुः अद्य श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणोद्दीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये पुण्यतो गोदावर्याः उत्तरे तीरे रेवायाः दक्षिणे तीरे सौम्यावर्ते एकदेशे शालिवार्षिके कौमारिकाखण्डे बौद्धावतारे श्रीरामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शार्वरी राम संवत्सरे उत्तरायणे शिशिरऋतौ मासोत्तमे मासे महामाङ्गल्यमासे माघमासे कृष्णपक्षे अद्य अष्टम्यान्तौ अद्य वासरः वासरस्थो अद्य मंदवासरे अद्य दिवस नक्षत्रञ्च ज्येष्ठादिवस नक्षत्रे वृश्चिकस्ते वर्तमाने श्रीचन्द्रे कुम्भस्ते वर्तमाने श्रीसूर्ये मकरस्ते वर्तमाने देवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि स्तेषु तत्सु वर्तमान तुम्ही म्हणायचं एवं गुण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथौ आपल्या गोत्राचा उच्चार करायचा भारद्वाज अंगिरस बारहस्पती त्रिपुरार्ध भारद्वाज गोत्रोत्पन्नः आपल्या नावाचा उच्चार करायचा ब्राह्मणः सपत्नीकः ससुतः आई वडील आहे समाता सभ्राता सपरिवारः अहम मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री अनघालक्ष्मी सहित अनघ दत्तात्रेय कृपाप्रसाद सिद्ध्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेमस्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य वृद्ध्यर्थम सकल मनेप्सित शुभकामना सिद्ध्यर्थम लोके सभायां राजद्वारे उद्योगे व्यवसाये वा सर्वत्र यशो विजय लाभ सन्मान सुकीर्ति सुप्रतिष्ठा चिरलक्ष्मी प्राप्त्यर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम श्री अनघालक्ष्मी सहित अनघ दत्तात्रेय प्रीत्यर्थम कृपाप्रसाद सिद्ध्यर्थम माघ
अष्टमी पर्वकाल निमित्तम अनघदत्तात्रेय व्रत पूजन यथा मीलित उपचार द्रव्यैः सह अहम करिष्ये सोडून द्यायचं ते पाणी. तत्रादो निर्विघ्नात् परत हातात पाणी घेऊन सोडायचं. तत्रादो निर्विघ्नात् सिद्धार्थ माधव महागणपती स्मरण पूजनम वरुण पूजनम शंखघंटार्चनम दीपपूजनं च करिष्ये. तत्रादो निर्विघ्नात् माधव महागणपती स्मरण पूजनं च करिष्ये. हातामध्ये अक्षता घ्यायची. ओम गणानान्वा गणपतिग्नो हवामहे प्रियाणान्वा प्रियमतिग्नो हवामहे निधीनान्वा निपतिग्नो हवामहे वसो मम आहमझारिर्वदवात्मजाचिर्वदम्मा सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. ध्यायामि ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. आवाहयामि आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि. सुपारी तांबूळ घ्यायची. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. पळीभर पाणी गणपतीला पाहायचं. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पाणी घ्यायचं. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. हस्तयोः अर्घं समर्पयामि. होऊन द्या. 3 वेळा परत पाणी घाला. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. पुनराजमनीय जलं समर्पयामि. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृत गणपतीला. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचनद्यः सरस्वतीं पिबन्ति स्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित. पयादि पंचामृत स्नानान्ते चांगलं पाणी करायचं. पुनः शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अभिषेक स्नानं समर्पयामि. थेंब पाणी गणपतीला अभिषेक करायचा. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं ततोऽसि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं महतासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि. अवत्वं मामवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचारम् अवशिष्यम् अवपश्चात्तादव पुरस्तादव उत्तरात्तादव दक्षिणात्तादव चोर्ध्वात्तादव अवाधरात्तादव सर्वतो मां पाहि पाहि समन्तादं वाङ्मय स्वञ्जन्मयः तुमानन्दमय स्वं ब्रह्ममयः तुं सच्चिदानन्दान्ति योऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते. सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति. सर्वं जगदिदं त्वयिलयमेष्यति. सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नोर्वः. त्वं चत्वारि वाक्पदानि. त्वं गुणत्रयातीतः. त्वं देहत्रयातीतः. त्वं कालत्रयातीतः. त्वं अवस्थात्रयातीतः. त्वं मूलाधारस्थौ नित्यं. त्वं शक्तित्रयात्मकः. त्वां योगिनोऽध्यायन्ते नित्यं. त्वं ब्रह्मा. त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरूप गणादिपूर्वोच्चार्य वर्णादिन्दनन्तरमनुस्वार परतरः अर्धेन्द्रस्तं दारेण रुद्धमेतत्तं स्वरूपम् अकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् इन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्देहे सैषा गणेश विद्यागणकऋषेति चतुर्गायत्री छन्दः गणपतिदेवता. ओम गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं भाषमं कुशधारणं मृतञ्जवरतमः सैर्विभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्प कर्णकं रक्तवासं रक्तगन्धानं ताङ्गमर्तपुष्पैः सुपूजितं भक्तानि देवं जगत्कारणमुचितम् आविर्भूतं च हृदयादौ प्रवृतेः पुरुषात्तरम् एव ध्यायते योगी योगिनां वरः. नमो राधपतये नमो गणपतये नमो प्रभुपतये नमस्ते सुलम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्रीव्रतमूर्तये नमः. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. अभिषेकस्नानं समर्पयामि. अभिषेकस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. वस्त्रेण प्रभृज्य पीठे संस्थाप्य. गणपतीची सुपारी स्वच्छ धुवायचं. पुसून जागेवर ठेवायचं. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. वस्त्रेण प्रभृज्य पीठे संस्थाप्य. प्रतिष्ठापयामि. प्रतिष्ठापनार्थे वस्त्रोपवस्त्रार्थे अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. धारणार्थे यज्ञोपवीतं समर्पयामि. वस्त्रयज्ञोपवीतान्ते वस्त्रयज्ञोपवीतान्ते आचमनीयजलं समर्पयामि. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. हे गंध लावा. विलेपरा थोडं पाणी टाकून. सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि.
अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः तुम्हें हळदी कुंकू सिद्धे नमः बुद्धे नमः हरिद्राचूर्णं कुंकुमे सौभाग्यद्रव्ये समर्पयामि सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः दुर्वांकुरान् समर्पयामि काण्डात् काण्डात् प्ररोहन्ति मरुखः मरुखस्परि एवानो दुर्बे प्रथमसहस्रेण शतेन सिद्धिबुद्धिसहिताय महागणपतये नमः दुर्वांकुरान् समर्पयामि दोन पळ्या तांबण्यामध्ये पाणी सोडायचं स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं दर्शयामि यथालाभ नैवेद्यं समर्पयामि या खोबऱ्याच्या नैवेद्याला पाणी फिरवायचं सत्यन्वरतेन प्रयुञ्जामि अमृतोपस्तरणमसि थिंबर पाणी तांबण्यात सोडायचं ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि मध्ये पानीयं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि 4 वेळेस तांबण्यामध्ये पाणी सोडायचं उत्तरापोषणं समर्पयामि हस्तं प्रक्षालनं समर्पयामि मुखं प्रक्षालनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि दोन बोटांनी चंदनाचं उद्वर्तन करायचं गणपतीवर करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि मुखशुद्ध्यर्थे समोर ठेवलेल्या विड्यावरती आणि फळावर थेंब थेंब पाणी सोडायचं मुखशुद्ध्यर्थे तांबूलं समर्पयामि ऋतुफलं समर्पयामि यथाशक्ति द्रव्य दक्षिणां समर्पयामि प्रार्थनां नमस्करोमि नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो भ्रातेभ्यो भ्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमः गणपतीला फूल आणि अक्षता वाहून द्यायच्या मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि अथ विशेषार्घः पळीमध्ये पाणी धरून ठेवायचं रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानां भयंकरतात्राता भवानवाद वैमातुर्भासिन दोष आण्मातुरा अग्रज प्रभो वरदत्वं वरं देहि वांछितं वांछितार्थद तुम्ही म्हणायचं अनेन सफल अर्घेण फलदोस्तु सदा मम गणपती समोर तो विशेष अर्घ्य सोडायचा गणेशाय नमः विशेष अर्घ्यं समर्पयामि नमस्कार करायचा दोघांनी पण आणि गणपतीचं स्मरण करायचं विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा प्रार्थनापूर्वक नमस्करोमि पळीभर पाणी तांबण्यात सोडायचं अनेन कृतार्जनेन सिद्धिबुद्धिसहित महागणपते प्रियदा मम पृथ्वीला थेंब पाणी करायचं महिद्योः पृथिवीधर इमञ्जन्यं विविक्षतात्मा विपरीतान्नो भरीमभिः कुर्मानन्दवराहसहित पृथिव्यै नमः स्नानं समर्पयामि सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि कुर्मानन्दवराहसहित पृथिव्यै नमः दोन पाय तांबण्यात पाणी सोडायचं स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं दर्शयामि यथा लाभ नैवेद्यं समर्पयामि सत्यन्वर्तेन परिशिंचामि समोर थेंबर पाणी घालून त्या नैवेद्याला पाणी फिरवायचं आधारशक्ते नमः यथालाभ नैवेद्यं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि थेंबर पाणी तांबण्यात सोडायचं मध्ये पानीयं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि 4 वेळेस तांबण्यात पाणी सोडायचं उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्करोमि ओम भूरसि भूमिरस्य विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्री पृथिवीन्द्यक्ष पृथिवीन्द्रज्ञोः पृथिवीं माहिज्ञोऽसि प्रार्थनापूर्वक नमस्करोमि अनेन कृतार्जनेन थेंबर पाणी तांबण्यात सोडायचं कुर्मानन्दवराहसहित पृथिवीः प्रियदान्न मम त्या कलशाखालच्या धान्याला हात लावा तुम्ही हाताला हात लावायचा ओम ओखदयः समवदन्त सोमेन सह राज्ञा जिस्मै कृणोति ब्राह्मणस्तग्नो राजन् पारयामसि कलशाला हात लावायचा
आजिघ्रकलशं वैशात्वाभिषद्विन्दवः पुनरुर्जा निवर्तस्वसानः सहस्रन्दुक्षोरुधारा पैस्वती पुनर्मा विशताद्रैः त्यात पळीभर पाणी घालायचं. इमं मे वरुणश्रुधी हवमदिया च प्रणयत वामोऽसि राजगे त्यामध्ये हे गंध पुष्प घालायचं. गंधर्वा अखनोस्त्वामिन्द्रस्त्वा बृहस्पतिः त्वामोखधे सोमो राजा विद्वान् निक्ष्मादमुच्यत जा ओखधीः पूर्वा जाता देवेभ्यः स्त्रीयुगं पुरा मनैनु बभ्रूणामः गोजदन्धामानि सप्त च काण्डात् प्ररोहन्ति परुखः परुखस्परी एवानो दुर्भे प्रतनु सहस्रेण च तेन च त्यामध्ये या दुर्वा घालायच्या. काण्डात् प्ररोहन्ति परुखः परुखस्परी एवानो दुर्भे प्रतनु सहस्रेण च तेन च अश्वत्थेवो निखदनं पर्णेवो वसति हृदा गोभाजैत्किला सतरित्सनवत पूरुखम् स्योना पृथिविनो भवादक्षरा निवेशने यच्छानः शर्मसप्रदाः जाहा परिनिर्जा फला पुष्पाजाश्चक्विणीः बृहस्पतिप्रसूतास्तानो मुञ्चद्वग्गोहसः परिवाजपतिः कविरग्निरभ्यान्यक्रपीत ददरत्नानि दाशुके हिरण्यगर्भः समोर्तदाग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीन्द्यामुदे मां तस्मै देवाय हविकाभ्यधेम त्यामध्ये सुपारी आणि चिल्लर कॉइन घालायचं. जुवासुवासाः प्रवीतागात् संश्रेयान् भवति जायमानः तन्धीरासः कवयोर्नन्द्यस्वाध्यो मनसा देवयन्तः पूर्णाद्रपि परापत सुपूर्णा पुनरापत बसनेव विग्रेणावहायिखमूर्जग्गोशतक्रदो त्यार्थी पूर्ण पत्र ठेवायचं. ओम तद्वाजामि ब्रह्मणा पंदमान सदा शास्त्रे यजमानो हविभिः अहेडमानो वरुणेह बुद्धिरुजग्गु समान आयुः प्रमोखीः त्यावरती सुपारी ठेवून त्यावरती वरुणाचं आवाहन करायचं. तद्वाजामि ब्रह्मणा पंदमान सदा शास्त्रे यजमानो हविभिः अहेडमानो वरुणेह बुद्धिरुजग्गु समान आयुः प्रमोखीः अस्मिन् कलशे अपाम्पति वरुणं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि वरुणाय नमः. वरुणं प्रतिष्ठापयामि वरुणाय नमः. सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि. वारुण्ये नमः. हरिद्राचूर्णं कुङ्कुमे सौभाग्यद्रव्ये समर्पयामि वरुणाय नमः. दूर्वाङ्कुरान् समर्पयामि वरुणाय नमः. तुलसीपत्रं समर्पयामि वरुणाय नमः. तुलसीदलं समर्पयामि वरुणाय नमः. दोन पळ्या तांबणामध्ये पाणी सुटायचं. स्थापित धूपं समर्पयामि. स्थापित दीपं दर्शयामि. यथालाभ नैवेद्यं समर्पयामि. समोर थोडंसं जल टाकू. वरुणाय नमः. यथालाभ नैवेद्यं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. थिम्बरमैनं मध्ये पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. 4 वेळेस तांबणामध्ये पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदनाचं उद्वर्तन करायचं. क्रोधवर्धनार्थे चंदनं समर्पयामि. मुखशुद्ध्यर्थे या विड्यावरती थिंबर पाणी सोडायचं. या फळावरती थिंबर पाणी सोडायचं. मुखशुद्ध्यर्थे तांबूलं समर्पयामि. ऋतुफलं समर्पयामि. यथाशक्ति द्रव्यदक्षिणां समर्पयामि. प्रार्थनां नमस्करोमि. वरुणः प्राविदा भुवन् मित्रो विश्वाभिरोधिभिः करदान्नः सुराधसः. वरती वरुणाला मंत्रपुष्पांजली व्हायची. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. ततः कलशाभिमन्त्रणं. कलशाला हात लावून ठेवा. तुम्ही हाताला हात लावायचा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे समाश्रितः मूलेन्द्रस्थो ब्रह्मा मध्ये मातुर्गणा स्मृताः कुक्षोदुसागरास्रवे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः अंगैश्वर्यदा सर्वे कलन्दु समाश्रितः. अत्र गायत्री सावित्री शान्तिपुष्टिगृहीतः आयान्तु मनेच मम पूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. नमस्कार करायचा. नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय महाबलाय सुपाशहस्ताय सुमंगलाय जलादिनाथाय नमो नमस्ते. प्रार्थनापूर्वक नमस्करोमि. थिंबर मैदान अनेन कृतार्थेन वरुणः प्रियतान्न मम. शंखघंटेचं पूजन झालं. शंखघंटास्तदेवताभ्यो नमः. चन्दनपुष्पे सम्पूज्य सुपर्णोऽसि गरुत्मान् पृष्ठे पृथिव्याः सीदभासान्तरिक्षमा प्रणज्योतिखादिवं तेजसा दिशौद्रिग्गुः अग्निर्वेखिः पवमानः पाञ्चजन्यः पुरोहितः तमीमहे महाकयम्
शंखघंटास्त देवताभ्यो नमः. शंखानी घंटीला एक एक फूल वाहून द्या. चंदन पुष्पे संपूज्य विश्वानि देव सवितर्दुरितानि परासुव जद्भद्रन्तन्न आसुव. दीपस्थ देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे दिव्याला वाहून द्या. दीपस्थ देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षर पुष्पम समर्पयामी. शंखातलं पाणी आपल्या हातावर घ्यायचं, उजव्या हातावर, आपल्या अंगावर आणि पूजा सामग्रीवर सगळीकडे शिंपडून घ्यायचं. शंखोदकेन आत्मानां पूजा संभारान् प्रोक्ष पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपयोगाय स्मरेत् पुंडरीकाक्षं. सबाह्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. परत शंख भरून जागेवर ठेवायचा. सर्वं शुचिः पुंडरीकाक्षः पुनातु. घंटा वाजवून जागेवर ठेवायची. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुरु घंटेरो तत्र देवता भानलक्षणम्. दिव्याला नमस्कार करायचा. भो दीपं ब्रह्मरूपस्त्वं अन्धःकारनिवारक इमां मया कृतां पूजा गृह्णौ स्तेज प्रवर्धय यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सन्निधो भव. शंखघंटासहित दीपस्य देवताभ्यो नमः. यथा लाभ नैवेद्यं समर्पयामि. नैवेद्य समोर ठेवू. नैवेद्याला पाणी घालू. शंखघंटासहित दीपस्य देवताभ्यो नमः. यथा लाभ नैवेद्यं समर्पयामि. ओम सत्यद्वरेण प्रयुज्यामि अमृतोपस्तरणमसि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. थेंबर पाणी छोडायचं. मध्ये पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. उत्तरापोष 4 वेळेस तांबडा पाणी छोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. करोद्वर्त चंदनाचं उद्वर्तन करायचं शंखघंटाने दीपावर. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. मुखशुद्ध्यर्थे तांबूलं समर्पयामि. द्रव्यदक्षिणां समर्पयामि. समोरच्या विड्यावर आणि फळावर 3 नंबरच्या पाणी सोडायचं. मुखशुद्ध्यर्थे तांबूलं समर्पयामि. ऋतुफलं समर्पयामि. यथाशक्ती द्रव्यदक्षिणां समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. पळीभर पाणी त्यांना सोडायचं. अनेन कृतार्थेन शंखघंटासहित दीपस्य देवता प्रियदानः. खालचा जो ग्लास आहे त्याखाली अक्षता टाकून द्या. धान्याय नमः. त्यावरती तो ग्लास स्थापन करा. त्यात पाणी भरून घ्या. कलशाय नमः. जलम प्रपूर्य. त्या चारी बाजूला गंध लावायचं. पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्वणवेदाय नमः. मध्ये अक्षता वंद्या. मध्ये अपांबते वरुणाय नमः. वरुणम आवाहयामि. त्यावरती हात झाकून ठेवा. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रसमाजितः. मूलेतरस्तो ब्रह्मा मध्ये मातुगुणा स्मृताः. कुक्षौतजागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः. अन्तेश्वेदा सर्वे ग्रन्थसमाजितः. त्रिगायत्री सावित्री शान्तिमुट्टिग्रन्था आयान्तु म्हणायचं मम. पूजार्थं द्रुतक्षयकारकाः. गंगे जयमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. ब्रह्मांडोदर तीर्थानि गणेश पृष्ठाय देवदेनस्ते देहि तीर्थं देहि दिवाकर. असं अंकुश मुद्रा सूर्याला दाखवायची. सूर्याकडनं सगळ्या तीर्थांचं आवाहन त्या जलामध्ये आपण करतोय. कारण की सर्व तीर्थ जे आहे तो सूर्य शोषक असतो. त्यासाठी त्या तीर्थांचं आवाहन या जलामध्ये करतोय अशी भावना करून त्यात ते बुडबुडवायचं. सूर्या सर्व तीर्थान्या बाह्य कलशे तीर्थराज वरुणाय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. हे फुल वाहून द्या. तीर्थराज वरुणाय नमः. यथा लाभ नैवेद्यं समर्पयामि. 2 पळ्या तांबडा पाणी सोडा. स्थापित धूपं समर्पयामि. स्थापित दीपं दर्शयामि. यथा लाभ नैवेद्यं समर्पयामि. हा नैवेद्य समोर ठेवून त्या नैवेद्याला पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. थेंबर पाणी तांबडा सोडायचं. मध्ये पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. 4 वेळेस तांबडामध्ये पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. चंदनाचं उद्वर्तन करायचं. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. नमस्कार करायचा. नमो नमस्ते स्फटिकप्रभाय सुश्वेतहाराय महाबलाय सुपाशहस्ताय सुमंगलाय जलादिनाथाय नमो नमस्ते. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. पळीभर पाणी त्यांना सोडायचं. अनेन कृतार्थेन तीर्थराज वरुणः प्रियदानः. त्यातलं पाणी पळीभर त्या सगळ्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. आता 1-2 मिनिटांमध्ये मी सांगतो की आता आपण इथे काय काय पूजा केली. सर्वप्रथम आपण इथे गणपतीचं आवाहन आणि स्थापन केलं. कुठल्याही पूजेमध्ये विघ्नहर्त्या गणपतीची पूजा ही आवश्यक आहे. त्यासाठी गणपतीची सगळ्यात आधी आपण इथे पूजा केली. त्यानंतर कुठल्याही कार्यामध्ये समृद्धी आवश्यक आहे.
आणि समृद्धीचा कारक वरुणाला म्हटलंय. तर त्यानंतर आपण इथे वरुणाची आवाहन पूजन केलं. वरुणाचं पूजन झाल्यानंतर आपण इथे शंख घंटी, हे 12 देवता आहेत. कुठल्याही देवतेचे 12 देवता आहे. शंख आणि घंटा आहेत. त्या ठिकाणी आपण शंख आणि घंटेची पूजा केली. त्यानंतर कर्मसाक्षी जो आहे तो दीप आहे, दीपदेवता. तर दीपदेवतेची आपण स्थापना केली. त्यानंतर आपल्या अभिषेकासाठी जे जल लागणार आहे ते जल सर्व तीर्थ आणि नद्यांचं घ्यावं असं आहे. तर त्या तीर्थ नदी आपल्याकडे नाही आहेत. त्यासाठी आपण त्यामध्ये सूर्याकडून त्याचं आवाहन करून तिथे तीर्थवरुणाचं आपण पूजन केलं. आता यानंतर आपण पुढील पूजा जसं जशी पूजा होत राहील तसं मी त्याप्रमाणे सांगत राहील. पाणीमध्ये पाणी घ्यायचं होतं. अद्य पूर्वोच्चार वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ. तुम्ही म्हणायचं संकल्पोक्त थांबवून दे आणि मग परत एकदा रेकॉर्ड सुरू कर, म्हणजे तो सेव्ह राहील. परत सुरू. एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ संकल्पिते कर्मणि अनघदत्तमृताङ्गभूतम् आदौ कल्पोक्त देवता तथा च मुख्य देवता आवाहनं च करिष्ये. थेंबर पाणी नावानं सोडून द्यायचं. सर्वप्रथम आपण आता इथे ज्या अष्टदेवता आहेत मुख्य पीठावरच्या त्याचं आवाहन पूजन आणि नंतर आपली मुख्य जी देवता आहे आजच्या कर्माची अनघा आणि दत्तात्रय यांचं आवाहन पूजन करतोय. तर त्याच्यासाठी आता सुरुवात होतीये. तर प्रत्येक दिशेला मी सांगेन तिथे सुपारी ठेवायची आणि सुपारी ठेवल्यानंतर तिथे अक्षता व्हायची. सर्वप्रथम ईशान्य दिशेला सुपारी ठेवा तुम्ही. ओम ईशान्यदा. ओम अणिमायै नमः अणिमाम आवाहयामि स्थापयामि. आता त्यानंतर आग्नेय दिशेला ठेवायची सुपारी. ओम लघिमायै नमः लघिमाम आवाहयामि स्थापयामि. आता नैऋत्य दिशेला इथे. ओम प्राप्त्यै नमः प्राप्तीम आवाहयामि स्थापयामि. आता वायव्य दिशेला. ओम प्राकाम्याय नमः प्राकाम्याम आवाहयामि स्थापयामि. त्या मुख्य जी देवता आहे त्याच्या डाव्या हातास. तर ही देवता आपली इथे राहणार आहे. त्याच्या डाव्या हाताला, देवतेच्या डाव्या हाताला. नाही 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 इकडे. बरोबर बरोबर. ही देवता आहे आपली दत्तात्रेय आणि ही अनघा आहे. तर हिच्या इकडे ठेवून द्या डाव्या हाताला, मुख्य देवच्या डाव्या हाताला. ओम ईशित्वाय नमः ईशित्वम आवाहयामि स्थापयामि. आता मुख्य देवतेच्या उजव्या हाताला. ओम वशित्वाय नमः वशित्वम आवाहयामि स्थापयामि. आता मुख्य देवतेच्या पश्चिम भागी म्हणजे ओम कामवसायिताय नमः कामवसायिताम आवाहयामि स्थापयामि. आता मुख्य देवतेच्या प्रथम पादाजवळ म्हणजे उजव्या पायाजवळ. ओम महिमायै नमः महिमाम. बरोबर. महिमायै नमः महिमाम आवाहयामि स्थापयामि. आता मध्यभागी अनघा आणि दत्तात्रयाचं आवाहन करायचं. तुम्ही एक मिनिट तुम्ही म्हणायचं समासीनः समासीनः प्रशांतात्मा प्रशांतात्मा कृपाब्धी कृपाब्धी अनघाभयः अनघावयः दत्तात्रेयो दत्तात्रेयो गुरुर्विष्णु गुरुर्विष्णु ब्रह्मेशत्मा ब्रह्मेशत्मा सनोवतु. सनोवतु. ओम श्री अनघदत्ताय नमः अनघदत्ता दत्ताम आवाहयामि स्थापयामि. दोन्ही सुपारी नमः. आता आपल्या पूजेमध्ये ज्यांच्याकडे प्रतिमा नसेल अनघा आणि दत्तात्रेयाची त्यांनी पूजा जी आहे ती सुपारीवरती करू शकतो आपण. सुपारी एक त्याचं माध्यम आहे किंवा फोटो असतो ज्याला आपण प्रतिमा म्हणतो. त्या प्रतिमेवर फोटोवर पण आपण त्या अनघा आणि दत्तात्रेयाचं आवाहन पूजन करू शकतो. तर ते आता इथं आपण सुपारीवरती अनघा आणि दत्तात्रेयाचं आवाहन केलेलं आहे. तर त्याची पुढील पूजा आपण एक एक याच्याने करू. श्री अनघदत्तात्रेयाय नमः अनघदत्तात्रेयं स्थापयामि सर्वोपचारार्थे. आता एक एक मी हे सांगतो, तुम्ही ते अर्पण करायचं देवाला.
पळीभर त्या सुपारी आपण तिथेच राहू आणि थेंब थेंब आता पाद्य अर्घ्य आचमन सगळं दत्तात्रेयाला देऊ. अनगदत्तात्रेयाय नमः नाही, फक्त तिथं टच करा आणि जल त्याच्यामध्ये सोडून द्या. अनगदत्तात्रेयाय नमः. अनगदत्तात्रेयम पाद्यम समर्पयामि. अनगदत्तात्रेयाय नमः. पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये फुल घाला. अक्षतांचे अनगदत्तात्रेयाय नमः. हस्तयोः अर्घं समर्पयामि. 3 वेळा तांबडं पाणी सोडायचं. अनगदत्तात्रेयाय नमः. आचमनीयं जलं समर्पयामि. स्नानीयं जलं समर्पयामि. पुनराचमनीय जलं समर्पयामि. थोडंसं पंचामृत शिंपडायचं इथं अनगाने दत्तात्रेयाय. अनगदत्तात्रेयाय नमः. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृतान्ते चांगलं पाणी शिंपडायचं. पंचामृतान्ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अनगदत्तात्रेयाय नमः. पळीमध्ये पाणी घ्या. षष्ठेन गंधोदक स्नानं समर्पयामि. गंधद्वारांदुरात थोडंसं शिंपडून घ्या पाणी. गंधद्वारांदुरादर्शामृत्यपुष्टाङ्गरीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां दामिहोपभये श्रियम्. अनगदत्तात्रेयाय नमः. गंधोदक स्नानं समर्पयामि. पूर्वपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. हे फुल वाहून द्या. अनगदत्तात्रेयाय नमः. पूर्वपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. त्या पंचामृताच्या खाली चौकोनी मंडल करून पंचामृताचा नैवेद्य दत्तात्रेयाला दाखवायचा. शेषपंचामृतं नैवेद्यं समर्पयामि. सत्यन्वर्तेन प्रयुञ्जामि अमृतोपस्तरणमसि. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. तिम्रपैदं सोडायचं. मध्ये पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. 4 वेळेस तांबडं पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. उद्वर्तन करायचं. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. मुखशुद्ध्यर्थे त्या 4 नंबरच्या विड्यावर आणि फळावर ते पाणी सोडायचं. मुखशुद्ध्यर्थे तांबूलं समर्पयामि. ऋतुफलं समर्पयामि. फळावर मुखशुद्ध्यर्थे तांबूलं समर्पयामि. ऋतुफलं समर्पयामि. यथाशक्ति द्रव्यदक्षिणां समर्पयामि. नमस्कार करायचा. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुदत्तात्रेयाय नमः. प्रार्थना नमस्करोमि. पळीभर पाणी तांबडं सोडायचं. अनेन पूर्वाराधनेन अनघसहित दत्तात्रेयः प्रीयतां नमः. पूर्वनिर्माल्यम् उत्तरे विसृज्य. वाहिलेलं फुल काढून घ्या. तर सुगंध घेऊन ते टाकून. पूर्वनिर्माल्यम् उत्तरे विसृज्य. अभिषेकार्थे तुलसीदलम् अर्पयित्वा अभिषेकं समारभेत. आता थेंब थेंब थोडं थोडं पाणी दत्तात्रेयावर वाहरायचं. समजून घ्या. ओम भूः ओम भुवः ओम स्वः. ओम गणानां त्वा गणपतिग्नो हवामहे. प्रियाणां त्वा प्रियपतिग्नो हवामहे. निधीनां त्वा निधिपतिग्नो हवामहे. वसो मम अहमजानि गर्भत्वात्मजासि गर्भदम्. ओम सहस्रशीरेखा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिग्नो सर्पात् स्मृतवात्तिष्ठदशाङ्गुलं. वृख एवेतग्नो सर्पञ्चभूतं च भाव्यं मावता. रजतवस्येषानुदन्नेनातिरोहति. एतावानस्य महिमातोज्जायामुष्टपूरुषः. पादोस्य विश्वाभूता नित्रिपादस्यामृतं दिवि. त्रिपादूर्ध्व उदयपुरुषः. पादोस्येह भवत् पुनः ततो विश्वं विक्रामत्शासनानशने अभि. ततो विराड जायत विराजो अधिपूरुषः. स जातो अतिरजत पश्चात् भूमिमथो पुरः. तस्मात् विज्ञात् सर्वभूतः. सम्प्रतं रेखदाज्यं मा पशुंस्तांशकरे वायव्यानारण्याग्राम्यश्चेत्. तस्मात् विज्ञात् सर्वभूतरिजः. सामान्यज्ञरे छन्दाकुशेज्ञरे. तस्मात् तस्मात् जायत. तस्मात् श्वा जायन्त जेकेचो भयादतः गावो हरिद्रे. तस्मात् जाता अजावयः. तन्यम्बरे प्रोक्षन् पुरुषं जातमवृतः. तेन देवा अयजन्तसाध्या रेखा यश्च जयत्पुरुषं यदो गद्धाव्यकल्पयन्. मुखं किमस्यासीत् किं बाहु किमूरुपादा उच्येते. ब्राह्मणस्य मुखमासीत् बाहु राजन्यः कृतः. ऊरुदसेद्वैश्यः व्याकुशूद्रो अजायत. चन्द्रमा मनसो जातचक्षुः. सूर्यो अजायत. श्रोत्रात् वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत. नाभ्या आसी दन्तरिक्षको शीर्ष्णोद्योः. समवर्तदापभ्यामो मृतिशः. श्रोत्रात् तथा लोकाः अकल्पयन्. पुरुषेण विखा देवाजन्यमतन्वत. वसन्तोऽस्यासीदाज्यङ्ग्रीक्मैदमः. श्रद्धभिः सप्तास्यासन् परिधः. श्रीः सप्तसमितः कृताः देवा. यद्यज्ञन्तन्वाना अबद्धं पुरुषं पशुं माजन्नेन यज्ञमैदन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्. न देहनागं महिमानः. सजन्तरित्रपूर्वे साध्याः सन्ति देवाः. अद्भ्यः सम्मृतः. पृथिव्येरसा च विश्वकर्मणः. समवर्तदाग्रे तस्य द्रष्टा.
विदद्रूपमेति तन्मर्तस्य देवतवाजानमग्रे वेदाहमेतं मूर्खं महान्तमात्यवर्णन्तमसः परस्तात् तमेव विद्वाति प्रतिमेति नान्यः पन्थः विद्यतेनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तर्जायमानो बहुधा विजायते तस्य योनिं परिपश्यन्ति धीरास्मिन् सुर्भुवनान् विश्वाजो देवेभ्यः आत्मसिजो देवानां पुरोहितः पूर्वोजो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मणे रुचं ब्राह्मण जनयन्तो देवा अग्रे तदब्रुवन्नादिस्वैवं ब्राह्मणो विद्यात्तस्य देवा असन्वशे श्रीष्यते लक्ष्मी च पत्न्या होरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमशिनोऽव्यात्तं मयिष्ठन्निकाणां मयिकाणसर्पलोकं मयिकाण अभिषेकस्नानं समर्पयामि अभिषेकस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि अनगदत्तात्रेयाय नमः थोड़ा सा उसून घ्या पाणी पडल्या ठिकाणी असं वस्त्रेण प्रमृज्य पीठे संस्थाप्य मनोज्योतिर्जुखदामार्जस्य बृहस्पतिर्जन्यैमन्दनोत्परिष्ठज्ञगोसैमन्दधातो विश्वे देवासेहमादयन्तामों प्रतिष्ठापयामि प्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि वस्त्र आहे का घालायचं वस्त्र घालायचं वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि अर्घसहितदात्रेयाय नमः वस्त्रोपवस्त्रं समर्पयामि जानवो यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेरेच सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमुनिशुभ्रं यज्ञोपवीतं परमस्तेजः दत्तात्रेयाय नमः यज्ञोपवीतं समर्पयामि वस्त्रयज्ञोपवीतान्ते थेंबर पाणी त्यांना सोडायचं आचमनीयं जलं समर्पयामि अनघासहित दत्तात्रेयाय नमः विलेपनार्थे चन्दनं गन्ध लावायचं विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि अक्षता अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि अनघसहित दत्तात्रेयाय नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि तुम्ही हळदी कुवा अनघलक्ष्म्यै नमः हरिद्राचूर्णं कुङ्कुमे सौभाग्यद्रव्ये समर्पयामि दुसऱ्या टोपीत लाल फुले होते त्याच्यात लाल फुले अनघसहित दत्तात्रेयाय नमः बिल्वपत्रं समर्पयामि तुलसीदलं समर्पयामि तुलसीदलं समर्पयामि दुर्वाङ्कुरान् समर्पयामि तिथली उद्बत्ती ओळून घ्या अनघसहित दत्तात्रेयाय नमः धूपं दर्शयामि वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्धोत्तमः अघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् धूपमाग्रापयामि दीपं दर्शयामि हरिओं चन्द्रमा मनसो जातचक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वा विषप्राणशमुखादिर्निर्जायत दीपं दर्शयामि त्यात आपण बाकी हे पूजन करून घेऊ कुंकुमार्चन बाकी अक्षतांनी करायचं तुम्ही काय कशाने करा मामा अभिमत अभिमत कार्य प्रतिबंधक पातक परिहार पूर्वकम अंतःकरण शुद्धिद्वारा श्री अनघदत्त प्रीत्यर्थम अनघदत्त शतनामभिः तुलसी अर्चन पुष्पार्चन अक्षतार्चनंच करिष्ये सोडून द्या पाणी आता तुम्ही जी द्रव्य घेताय ती वाहताना व्हायचे मी एक नाव घेतो प्रत्येक नावाला ते द्रव्य अर्पण करायचं ओम श्री दत्तात्रेयाय नमः ओम अनघाय नमः ओम लक्ष्मी रूपानघेशाय नमः ओम त्रिविधाघविदारिणे नमः ओम विघ्नेयाय नमः ओम योगाधीशाय नमः
ॐ दां बीजाध्यानगम्याय नमः ॐ एकार्णमनुगामिने नमः ॐ षडर्णमनुबालाय नमः ॐ बीजस्थवटतुल्याय नमः ॐ योगसम्पत्कराय नमः ॐ गर्भादितारण ॐ पूर्णानन्दपुष्मते नमः ॐ अष्टार्णमनुगम्याय नमः ॐ आत्मसायुज्यदायिने नमः ॐ षोडशार्णमनुस्थाय नमः ॐ दत्तात्रेयाय नमः ॐ सच्चिदानन्दशालिने नमः ॐ गर्भदितारणाय नमः ॐ हरये नमः ॐ मोक्षदायिने नमः ॐ सर्वोपकारिणे नमः ॐ दत्तात्रेयाय नमः ॐ भगवते नमः ॐ दत्तात्रेयाय नमः ॐ स्मृतिमात्रसुतुष्टाय नमः ॐ महाभयनिवारणाय नमः ॐ चिदानन्दात्मने नमः ॐ बालोन्मत्तपिशाचादिवेशाय नमः ॐ महायोगिने नमः ॐ अवधूताय नमः ॐ अनसूयानन्दनाय नमः ॐ अत्रिपुत्राय नमः ॐ सर्वकामफलानीकप्रदात्रे नमः ॐ प्रणवाक्षरवेद्याय नमः ॐ भवबन्धविमोचिने नमः ॐ ह्रीं बीजाक्षरपालाय नमः ॐ सर्वैश्वर्यप्रदायिने नमः ॐ द्वादशाक्षरमन्त्रस्थाय नमः ॐ साध्याकर्षणदायिने नमः ॐ सौं बीजप्रीतमानसे मनसे नमः ॐ मनः संक्षोभहारिणे नमः ॐ ऐं बीजपरितुष्टाय नमः ॐ वाक्प्रदाय नमः ॐ क्लीं बीजसमुपास्याय नमः ॐ त्रिजगद्वश्यकारिणे नमः ॐ श्रीमुपासनतुष्टाय नमः ॐ महासम्पत्प्रदाय नमः ॐ ग्लौमक्षरसुवेद्याय नमः ॐ भूसाम्राज्यप्रदायिने नमः ॐ द्रां बीजाक्षरवासाय नमः ॐ महते नमः ॐ चिरञ्जीविने नमः ॐ नानाबीजरक्षरोपास्याय नमः ॐ रूपिणे नमः ॐ समस्तगुणसम्पन्नाय नमः ॐ अन्तश्चतुर्विदाहिने नमः ॐ भूतग्रहोच्चाटनाय नमः ॐ सर्वव्याधिहराय नमः ॐ पराभिचारशमनाय नमः ॐ आदिव्याधिनिवारिणे नमः ॐ दुःखत्रयहराय नमः ॐ दारिद्र्यद्राविणे नमः ॐ देहादार्ढ्याय पोषाय नमः ॐ चित्तसन्तोषकारिणे नमः ॐ सर्वमन्त्रस्वरूपाय नमः ॐ सर्वयन्त्रस्वरूपाय नमः ॐ सर्वतन्त्रात्मकाय नमः ॐ सर्वपल्लवरूपिणे नमः ॐ शिवाय नमः ॐ क्रौं बीजजपतुष्टाय नमः ॐ दत्ताय नमः ॐ भगवते नमः ॐ दत्तात्रेयाय नमः ॐ महागम्भीररूपाय नमः ॐ पञ्चकरजाय नमः ॐ सुप्रीताय नमः ॐ गुडपानकतोषिणे नमः ॐ वैकुण्ठवासिने नमः ॐ शङ्खचक्रगदाशूलधारिणे नमः ॐ वेणुनादिने नमः ॐ दुष्टसंहारकाय नमः ॐ शिष्टसम्पालकाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ सकलदैवोघवशीकृतिकराय नमः ॐ सकललोकोघसञ्चाराय नमः ॐ नानाशक्तियुजे नमः ॐ अस्त्रधराय नमः ॐ चिद्रूपिणे नमः ॐ प्रज्ञारूपाय नमः ॐ आनन्दरूपिणे नमः ॐ कन्दफलदायिने नमः ॐ सद्गुरवे नमः ॐ ब्रह्मरूपिणे नमः ॐ महावाक्यप्रबोधाय नमः ॐ अष्टपुत्रकुटुम्बिने नमः ॐ तत्त्वाय नमः ॐ सकलकर्मोघनिर्मिताय नमः ॐ सच्चिदानन्दरूपाय नमः ॐ कुटुम्बवृद्धिकराय नमः ॐ श्रीदत्तात्रेयाय नमः
ओम उपनिषद्वेद्याय नमः। ओम अष्टोत्तरशतनामभिः। इह जन्मनि जन्मांतरे च अखंड सौभाग्य पुत्र पौत्रादि वृद्धये सकल मनोरथ सिद्ध्यर्थम मम जन्मांतरीय संतति प्रतिबंधक दुरित निरसन पूर्वकम कुलाभि वृद्ध्यै श्री अनघा देवी प्रीत्यर्थम अनघा देवी शतनामभिः कुंकुम अर्चन अहम करिष्ये। तत्र आदौ निर्विद्यार्थम आदौ गणपती स्मरणं च करिष्ये। गणपतीचं स्मरण करायचं। ओम अभीप्सितार्थम पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्मै गणाधिपतये नमः। म्हणायचं देवीत्वं अनघे भद्रे सर्व मंगल मंगले लसत कुंकुम चूर्णेन पूजयामि प्रसीद मे अनघादेव्ये नमः। आता एक एक नाव घेतो तुम्ही कुंकुम अर्चना मनातल्या मनात म्हणायचं प्रत्येक नावाला। तुमच्या हातात घेऊन घेते या दोन बोटांनी। ओम श्री अनघायै नमः। ओम महादेव्यै नमः। ओम महालक्ष्म्यै नमः। ओम अनघा स्वामिपत्न्यै नमः। ओम मनोज्ञायै नमः। ओम योगशक्तिस्वरूपिण्ये नमः। ओम योगातिहृदये नमः। ओम चित्रासनोपविष्टायै नमः। ओम तापत्रयनुदे नमः। ओम हरिद्राञ्चप्रपादायै नमः। ओम मञ्जीरकरजत्रवे नमः। ओम श्रीवल्कलधारिण्ये नमः। ओम योगेशायै नमः। ओम त्रिविधाघविदारिण्ये नमः। ओम त्रिगुणेशायै नमः। ओम पद्मगर्भोपमानंभृतरायै नमः। ओम भर्तुशुश्रुणोत्कायै नमः। ओम मतिमत्यै नमः। ओम तापसी वेशधारिण्ये नमः। ओम दत्तपार्श्वनिवासायै नमः। ओम रेणुकेष्टकृते नमः। ओम मुखानिस्मृतशम्पा भद्रयीदीप्त्यै नमः। ओम विधातृवेदसन्धात्रे नमः। ओम सृष्टिशक्त्यै नमः। ओम शान्तिलक्ष्म्यै नमः। ओम ब्रह्मण्यै नमः। ओम पद्मासनयुजे नमः। ओम रत्नांगुलीयकलसत्पदांगुल्ये नमः। ओम ग्रैवेयालीधृते नमः। ओम कणत्कङ्कणयुक्ताये नमः। ओम पुष्पलङ्कृताये नमः। ओम अभीतिमुद्राहस्ताये नमः। ओम लीलाम्भोजधृते नमः। ओम चन्द्रास्याये नमः। ओम दुर्मानसक्षोभकर्त्रे नमः। ओम साधुरुच्छान्तये नमः। ओम सर्वान्तरगण्ये नमः। ओम पादस्थिताये नमः। ओम पद्माये नमः। ओम सद्रत्नवस्त्रदाये नमः। ओम काञ्चीदामयुजे नमः। ओम गले मङ्गल्यसूत्राये नमः। ओम सिद्धसेव्यपदे नमः। ओम आत्रे गृहदीपाये नमः। ओम विनीताये नमः। ओम अनुसूया प्रीतिदाये नमः। ओम ताटङ्कयुगदीप्ताये नमः। ओम नानारत्नदीप्त्यै नमः। ओम ध्यानस्थितस्थिराक्षै नमः। ओम मूर्धाबद्धजटारात समुदामालायै नमः। ओम भर्ताज्ञानपालनायै नमः। ओम नानावेशधृते नमः। ओम पंचपर्वन्वितविद्यारूपिकायै नमः। ओम सर्वावर्णशीलायै नमः। ओम योगचर्यारतायै नमः। ओम नर्तिकायै नमः। ओम दत्तवामाङ्कसंस्थायै नमः। ओम जगदिष्टकृते नमः। ओम शुभायै नमः। ओम चारुसर्वाङ्ग्यै नमः। ओम सर्वेश्वर्यकृते नमः।
ॐ मुखस्थितायै नमः ॐ कविताशक्तिदायै नमः ॐ शिरोगदायै नमः ॐ निर्दाहकर्त्रे नमः ॐ जम्भासुरविदाहिन्ये नमः ॐ जम्भवंशभृते नमः ॐ दत्ताङ्कसंस्थितायै नमः ॐ वैष्णव्यै नमः ॐ गुह्यस्थानस्थितायै नमः ॐ पत्नीदायै नमः ॐ क्रोडस्थायै नमः ॐ पुत्रदायै नमः ॐ नहुषात्मामजदात्रे नमः ॐ वंशवृद्धिकृते नमः ॐ लोकमात्रे नमः ॐ धर्मकीर्तिसुबोधिन्ये नमः ॐ शास्त्रमात्रे नमः ॐ भार्गवक्षिप्रतुष्टायै नमः ॐ कालत्रयविदे नमः ॐ कार्तवीर्यव्रतप्रीतमतये नमः ॐ शुचये नमः ॐ कार्तवीर्यप्रसन्नायै नमः ॐ सर्वसिद्धिकृते नमः ॐ स्वबला वृतवेधसे नमः ॐ विष्णुपत्न्यै नमः ॐ स्वच्छशङ्कधृते नमः ॐ मन्दहासमनोज्ञायै नमः ॐ मन्त्रतत्त्वविदे नमः ॐ हृद्गतायै नमः ॐ सर्वकामपूरणायै नमः ॐ प्रवासबन्धुसंयोगदायकायै नमः ॐ कण्ठस्थितायै नमः ॐ हाराधिभूषादात्रे नमः ॐ मृष्टान्नदायै नमः ॐ वाक्शक्तिदायै नमः ॐ ब्राह्म्यै नमः ॐ आज्ञाबलप्रदात्रे नमः ॐ ऐन्द्रराज्यप्रदायिन्यै नमः कुङ्कुमं समर्पयामि एक गंधाक्षत पुष्पवा सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि दोघांनी हे घ्या. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. दोन वेळा तांबण्यात पाणी सोडायचं नाही तुम्ही धूपम समर्पयामि दीपम समर्पयामि यथा लाभ नैवेद्यम नैवेद्य दाखवायचा समोर चौकोनी मंडल करा. आणि दुसरा आरतीचे असं नैवेद्य करतो ना शिऱ्याचा नैवेद्य तो वेगळा ना. जाऊ दे ना आता यथा लाभ अनगतात्रेयाय नमः. यथा लाभ नैवेद्यं समर्पयामि. सत्यन्वर्तेन प्रयुञ्जामि अमृतोमस्त्रनमसि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. मध्ये पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. 4 वेळेस तांबण्यात पाणी सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. मुखशुद्ध्यर्थे सगळ्या शेवटच्या विड्यावर नारळावर फळावर थेंबथेंब सोडायचं. मुखशुद्ध्यर्थे तांबूलं समर्पयामि. ऋतुफलं समर्पयामि. सुपूजितं श्रीफलं च समर्पयामि. नारळावर एक फुल वाहून द्या. सुपूजितं श्रीफलं च समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. हातामध्ये अक्षतां फुल घ्या. इदं विष्णुर्वैचक्रमेत्रे फुल घ्या. इदं विष्णुर्वैचक्रमेत्रे धारि दधे पदं समूढवस्य वाग्गुसुरे स्वाहा. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. नमस्कार करा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. अनेन बुद्धार्तेन अनगासीत दत्तात्रेयः प्रीयतां मम. आतापर्यंत आपली इथली पूजा संपन्न झाली. त्यामध्ये आपण मुख्य देवतेची पूजेसहित त्याच्या 8 पुत्रांची पूजा इथे केली आपण. तर त्या पूजेचं मी तुम्हाला सांगितलंच त्याप्रमाणे इथे आपण ते मांडून त्याची पूजा केली. त्यानंतर 108 नावांनी पुष्पार्चन, अक्षतार्चन आणि इतर जे काही द्रव्य आहेत त्याने अर्चन केलं. आणि दुसऱ्या 108 नावांनी देवीसाठी आपण कुंकुमार्चन केलं. तर हे कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण देवाला नैवेद्य दाखविला. आणि आता आपण पुढील कथेची सुरुवात करत आहोत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री दत्तात्रेयाय नमः.
आता कथेला आरंभ होत आहे. दीपक नावाच्या गुरुभक्तांनी गुरूंना विचारले, पूर्वी जंभासुराच्या सैन्याने इंद्रासह देवांना पराजित केले असता भगवंतांनी दैत्यांना जिंकून देवाचे रक्षण केले होते, ते युद्ध करून की योग सामर्थ्याने, हे मला जाणून घेण्याची अत्यंत उत्कंठा आहे. तरी आपण मला कृपा करून ते सविस्तर सांगा. दीपकाची विनंती ऐकून श्री गुरु म्हणतात, वत्सा, पूर्वी धर्मराजाने श्रीकृष्णाला हेच विचारले होते. श्रीकृष्णाने जे सांगितले तेच मी तुला आता सांगतो, ते चित्त एकाग्र करून ऐक. कृष्ण सांगू लागला, धर्मराजा, महर्षी अत्री हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असून त्यांची पत्नी अनुसूया ही पतिव्रता म्हणून जगविख्यात होती. त्यांच्या उदरी साक्षात विष्णूंनी पुत्र रूपाने जन्म घेतला. त्या महान तपस्वी पुत्राचे नाव दत्तात्रेय असून त्याचे दुसरे नाव अनघा असेही होते. त्याला सर्व दैवी गुणांनी युक्त प्रेमळ व लक्ष्मीस्वरूप अशी पत्नी होती. तिचे नाव अनघा होते. ती सदैव दत्तात्रेयांबरोबर असते. अणिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्या, महिमा, इशित्वा, वशित्वारी, काम, वसायदा या अष्टसिद्धींनी त्यांच्या उदरी जन्म घेतला. जंबासुराने ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त करून घेतल्यानंतर स्वर्गातील देवांना 100 वर्ष वेढा घातला. देवदानवांचे युद्ध सुरू झाले आणि त्यांनी चंद्राला व मनुष्यगणांचा इंद्राला स्वर्गातून हाकलून लावले. त्यामुळे तर देवही आपापली स्थाने सोडून पळू लागले. जंबासुरासह दैत्यांनी निरनिळ्या वाहनांवर बसून त्यांचा पाठलाग करत अनेक शस्त्रांचा त्यांच्यावर मारा केला. आपल्या रक्षणाकरिता देव विंध्य पर्वतावर राहणाऱ्या व योग साधनेत लीन असणाऱ्या श्री अनघ व श्री अनघा यांच्या आश्रमात आलेत व त्यांना हात जोडून नम्रपणे म्हणू लागले, हे जगन्नाथा, जंबासुराने आमचा पराभव केल्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो असून आम्हाला आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही आधार नाही. आमचे रक्षण करा. त्यांची प्रार्थना ऐकून भगवान अनघा दत्तांनी लीला करण्याकरता अनघा देवीला आश्रमातच ठेवले व देवांनाही निर्भयपणे आश्रमात राहण्यास सांगितले. देव आनंदात आत गेले. तोपर्यंत आश्रमाच्या दारात दैत्य येऊन पोहोचले आणि मोठ्याने ओरडून मुनिपत्नींना पकडा, फुले, झाडे, फळे उद्ध्वस्त करा असे म्हणू लागले. काही दैत्यांनी अनघा देवीला आपल्या मस्तकावर घेतले व ते बघता श्री दत्तात्रेयांनी आपल्या ध्यानाग्नीने क्षणातच त्या दैत्यांचे सामर्थ्य नष्ट करून त्यांना निस्तेज केले. निस्तेज झालेल्या दैत्यांचा देवांनी पाठलाग केला. त्यांच्यावर शस्त्रास्त्रांचा मारा करून त्यांचा नायनाट केला. अनघा मुनींच्या सामर्थ्याने जंबासुरादी दैत्य नष्ट झालेत व देवांना याप्रमाणे सर्व लोकांच्या कल्याणाकरिता सदैव तत्पर असणाऱ्या अनघ दत्तांच्या कृपेचा महिमा अनुभवास आला. अनघाने सर्व नियमांचे पालन करून हात वर करून भ्रूमध्यावर दृष्टी एकाग्र करून कुठल्याही प्रकारची हालचाल न करता 3000 वर्ष दिव्य वर्ष ब्रह्मेंतर नावाचे तप केले. या कालावधीत महिष्मती नगरीच्या कार्तिवीर्यार्जुन नावाच्या राजाने रात्रंदिवस त्यांचा शारीरिक सेवा केली, निष्ठेने पूजा अर्चा केली. राजाच्या या सेवेवर संतुष्ट होऊन श्री अनघांनी त्या राजाला 4 वर मागण्यास सांगितले. कार्तिवीर्याने आपल्याला 1000 हात असावेत. आपण अधर्माने वागायला लागल्यास आपल्या सज्जनाने रोखावे. आपण धर्माने पृथ्वी जिंकून धर्मानेच राज्य करावे. अनेक युद्धात जिंकून हजारो वीरांना मारल्यानंतर आपल्यापेक्षा बलवान शत्रूकडूनच आपला वध व्हावा असे 4 वर मागितले. प्रसन्न झालेल्या अनघादत्तांनी त्याला निष्कंटक असे पृथ्वीचे राज्य दिले. सोबत योगाभ्यासाचे ज्ञान व अष्टसिद्धींयुक्त चक्रवर्ती पदही दिले. कार्तिवीर्यार्जुनाने नंतर धर्मयुद्धाने सप्तदेवी व 7 पर्वत व 7 समुद्राने वेढलेली पृथ्वी जिंकून घेतली. राजाने इच्छा करताच त्याला मायेने 1000 हात, रथ, ध्वज वगैरे प्रगट होत असत. त्याचे 7 दिवसात 10,000 यज्ञ केले. अमाप दक्षिणा दिली. यज्ञाच्या वेदी व तुपाचे पात्र सोन्याचे होते. या यज्ञाला देव विमानाने यायचे. राजाचा अलौकिक महिमा बघून त्याचे कौतुक करताना म्हणायचे की यज्ञ, दान, तप, पराक्रम व विद्वत्तेच्या बाबतीत या जगाला कोणताही राजा कार्तिवीर्याची बरोबरी करू शकणार नाही. कार्तिवीर्य योग सामर्थ्याने 6 द्वीपांचा संचार करी. तो दूर असला तरी जवळ असल्यासारखा वाटायचा. धर्मानुसार राजा असल्यामुळे त्याच्या राज्यात चोरी, दुःख, कष्ट नव्हतेच. तो स्वतः शेतीचे व गोष्टींचे रक्षण करत असे. तोच पाऊसही पाडत असे. त्यामुळे त्याला मेघ म्हणत व तो योगी असल्यामुळे अर्जुन म्हणत असत. त्याचे 85,000 वर्षे पृथ्वीवर राज्य केले. कार्तिवीर्य आपल्या 1000 हातांनी समुद्रात क्रीडत असे. त्यावेळी समुद्र खळवळ्याने उठणाऱ्या लाटांनी मोठे मोठे मासे सुद्धा मरून जात. पाताळात राहणारे दैत्यही त्याला दबून राहत. त्याने कर्कोटक नागाला बंदी बनवले होते, तर नर्मदा नदीला उलट दिशेने व्हायला लावले होते. त्याने रावणाला सुद्धा बंदी म्हणून महिष्मतीत बांधून ठेवले होते. पौलत्स्य ऋषींच्या विनंतीला मान देऊनच त्याला सोडले. तर अग्नीला सप्तद्वीपायुक्त पृथ्वी भिक्षेत दिली होती. भगवान अनघांच्या वरामुळे हा कार्तिवीर्य राजा सर्वगुण संपन्न होऊन पृथ्वीवर प्रसिद्ध झाला व त्याला वैभव प्राप्त झाले. अघ म्हणजे पाप नाहीसे करणाऱ्या या अष्टमीला अनघाष्टमी म्हणतात. भक्तीने ज्याला वश केले असता सगळे पाप नाहीसे होते व ज्याच्यामुळे सगळे जग निष्पाप होते त्याला अनघ म्हणतात. कार्तिवीर्याने अनघाष्टमीचे व्रत पृथ्वीवर प्रचारात आणले.
या व्रताने अष्टैश्वर्य प्राप्त होते. धर्मराजा श्रीकृष्णाला म्हणतो, हे केशवा, सहसा अर्जुनाने हे व्रत कसे केले व या मंत्र नियम कोणते, तसेच केव्हा व कोणत्या हे व्रत केले, हे लोकांमध्ये हे प्रसिद्ध कसे झाले ते मला सांगा. श्रीकृष्ण म्हणतात, धर्मा, मार्गशीर्ष कृष्णाष्टमीला हे व्रत करावे व अनघा या दाम्पत्याची प्रतिमा शांत व मंगलकारक मंडळ तयार करून त्यावर स्थापन कराव्या. स्नान केल्यानंतर श्री विष्णुरूप अनघ व श्री लक्ष्मी स्वरूपिणी अनघा देवी तसेच प्रद्युम्नादी पुत्रांची सुगंधित पुष्पांनी, वेलमंत्रांनी किंवा नाममंत्रांनी पूजन करावे. नैवेद्याकरता उत्तम फळे बोरे घ्यावीत. धूप दीप अर्पण करावा. नंतर यथाशक्ती भोजन धारावे. व्रताच्या शेवटी दुसऱ्या कोणी ज्याला हे व्रत करण्याची इच्छा आहे त्याने हे व्रत घेऊन पुढे चालवावे. नंतर व्रताचे पारणे करावे. हे व्रत जीवनभर करावे. कमीत कमी 1 वर्ष तरी हे व्रत करावे. रात्री नृत्य गायन करून जागरण करावे. नवमीला पहाटे पूजेचे पाण्यात विसर्जन करावे. श्रद्धेने व भक्तीने जो हे व्रत करतो तो पापमुक्त होऊन त्याच्या कुटुंबावर श्री विष्णूची कृपा होते. श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणतात, हे कुंतीपुत्रा, तुझ्या कल्याणाकरता अनंत पातके नष्ट करणारे हे व्रत मी तुला सांगितले. जे मनापासून श्रद्धेने हे व्रत करतात त्यांना आयुर आरोग्य ऐश्वर्य दिगंत कीर्ती प्राप्त होते. आयुष्य सार्थकी लावून अगदी त्यांना मोक्ष प्राप्त होतो. दीपकाला श्री गुरुने ही दत्तकथा सांगताना त्यांना अनघ हे नाव कसे पडले, त्यांचे योगाचरण कसे होते, त्यांनी भक्तांना दिलेले वर आणि हे व्रत अनघा देवांना संतुष्ट करणारे कसे आहे हे सविस्तर कथन केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर औषेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव रत्नाकरित भरा दुर्गौरी कुमरा. चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जटित मुकुट शोभतो बरा. प्रणधुनती नोपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव जय. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सरोवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मनोकामना पूर्ती. जय देव. आरती अनघ दत्त चरणी, आरती अनघ दत्त चरणी. करूया भावार्थे नमुनी. स्वामी जो अखिल जगताचा, चिंतामणी सज्जनांचा. भक्ता वरद हस्त ज्याचा, सहवास देवी अनघेचा. ऐसा दत्त राजयोगी, दुष्टनाशना भक्तरक्षणा. धर्मशिक्षणा अनघा सहित चक्रपाणी. आला दत्त राजहरी. आरघी आरती अनघ दत्त चरणी. करूया भावार्थे नमुनी. दंभी दंभासुर झाला, गंजिले देव मानवाला. मुनिगण त्रोहित्रस्त झाला, आले शरण श्री दत्ताला. प्रार्थना परिसुन देवांची, घेऊनी अवतार करी दुष्ट संहार. सज्जनाधार बंधिला जंभासुर अवनी. होय आनंद सर्ग भुवनी. आरघी आरती अनघ दत्त चरणी. करूया भावार्थे नमुनी. करिता अनघाष्टमी व्रत, पूजिता अनघे सह दत्त. हर्षोनिया अनघ दत्त, करितसे सर्व पापमुक्त. अंती विष्णुलोक प्राप्ती. धरू श्रीपदा हरुनि आपदा. नित्य संपदा जाऊ मोक्षपथावरुनी. वंदी हरी दत्त चरणी. आरती अनघ दत्त चरणी. करूया भावार्थे नमुनी. आरती अनघ दत्त चरणी. करूया भावार्थे नमुनी. कर्पूर गौरम करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मन्दारमालाङ्गुदायकाय कपालमालाङ्कितशेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय. जलेन शीतलीकरणं देवानामभिवन्दनं पश्चात् आत्मवन्दनं करो प्रक्षाल्य. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न. रेहनाकं महिमानस्य चन्द्रेन्द्र पूर्वे साध्या सन्ति देवाः.
ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समर्थप्रिया ईस्यात् सार्वभौमः सार्वायुष आत्ताधापरार्धार्थ दिव्ये समुद्रपर्यन्ताया एकराळतीर्थः पेशश्लोकोभिः दोमृतः परिवेष्टारो मृतस्यावसंगृहे आवेक्षतस्य कामप्रियैर्विश्वे देवाः सभासयति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात् ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम पूर्णब्रह्मणे विद्महे सच्चिदानन्दाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् चरणे मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि नमस्करोमि उभं राहून स्वतः भोवती प्रदक्षिणा करायची यानि गानि च पापानि जन्मान्तरभूतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे अन्यथा शरणन्नासीत् त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षमस्व जगदीश्वर बसायचं पळीमध्ये पाणी घ्या उदस्य कर्मणः सामदाद्रतं तत्समुणलाप्तमाचार्याय मनसोद्दिष्टान् दक्षिणान् दातुमहं तृजेन होम आज ब्राह्मण वगैरे सांगितले जेवायला ब्राह्मण सुवासिनी पाणी घ्या अनेन ब्राह्मण सुवासिनी भोजनाख्येन कर्मातेभ्यश्च कर्मांगदेवताः प्रियतां मम पळीत पाणी घ्यायचं बघ यस्य स्मृत्या जरा मुक्त्या तपः पूजा करायचो नियम संपूर्णतायति सद्यो वन्देतमच्युतं म्हणायचं अनेन कृतेन देशकालादि अनुसारतः माघ कृष्णाष्टमी पर्वकाल निमित्तम अनघसहित दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थम अनघदत्त व्रतपूजन आख्येन कर्मणा तेन श्री कर्मांग देवता अनघालक्ष्मी सहित दत्तात्रेय प्रियता न मम सोडून द्या न्यूनातिरिक्त छोट्यार्थम द्वादशवार विष्णू नामस्मरणं करिष्ये 12 वेळेला विष्णवे नमः म्हणायचं विष्णवे नमः ओम 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 विष्णवे नमः विष्णुस्मरणात् परिपूर्णोऽस्तु अस्तु परिपूर्णः